राजभाऊकडे एक बैल होता, हिरा नावाचा. अत्यंत गरीब बैल. त्याच्यापाशी कोणीही गेलं तरी तो कुणाला मारायचा नाही. लहान लेकरं तर अगदी त्याच्या खांद्यावर खेळायचे. राजभाऊचा तर अगदी लाडका बैल आणि त्याचा सखा. त्याला तो बैल एखाद्या जिवलग मित्रापेक्षा कमी नव्हता. दोघांचा जीवात जीव अडकल्यागत ते दोघेजण सोबतच असायचे. शेतात काम करायचे, घाम गाळायचे, सोन्यासारखं पीक पिकवायचे. तो बैल जर राजभाऊच्या सोबत असल्यावर त्याला कुण्या माणसाची गरजच लागायची नाही. इतकं जीवाला जीव देणारं नातं बैल आणि मालकाचं होतं. म्हणून राजभाऊ आपल्या हिरा बैलाला एखाद्या पोटच्या पोरासारखं सांभाळत होता. त्याला तो कशाचीच कमी पडू देत नव्हता. हिरा कधी कधी काम करून दमला की राजभाऊ हिऱ्याला आपल्या लाडक्या बैलाला डोंगरावर चारायला न्यायचा. डोंगरावर चांगलं लुसलुशीत गवत होतं आणि तिथं हिरवीगार वैरण होती आणि ते डोंगरावरलं हिरवंगार गवत बैलाला खूप आवडायचं. असंच एक असंच एके दिवशी त्याचा बैल कामानं खूप दमला होता. शेताच्या जवळ असणाऱ्या डोंगरावर घेऊन गेला. हिरा तिथं गेल्यावर आवडीनं गवत खाऊ लागला. तिथं गेल्यावर त्याच्या कामाचा शिनवटा निघायचा. बैल गवत खात होता आणि राजभाऊ बैल गवत खातोय हे बघून निवांत उभारला होता. ऊन खूप लागत होतं. सूर्य माथ्यावर आला होता. सूर्य वरून आग ओकत होता. अशा या उन्हात राजभाऊला तहान लागली, पण तिथं पाणी नसल्यामुळे तो तसाच उभारला. उभारल्या त्याच्या डोळ्याला अंधारी आली आणि तो चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. आपला मालक कोसळलाय हे बघून त्याचा बैल अस्वस्थ झाला. तो लगेच चिंतावून आपल्या मालकाकडे बघू लागला. नेमकं काय झालं हेच त्याच्या लक्षात येईना. बैलाचं चारा खाण्यावर मनच लागना. त्याचा मालक संकटात आहे आणि बैल गवत कसा खाईल. तो क्षणाचा विलंब न करता धावत पळतच आपल्या मालकाकडे गेला आणि आपल्या मालकाला जिभेने चाटू लागला. तो जणू विचारत होता, मालक, तुम्हाला काय झालंय? तुम्ही अचानक कसा कसा काय पडलाय? मालक, पण बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या राजभाऊला काय माहीत, बैल आपल्याला चाटू लागलाय आणि तो आपल्याला उठवू लागलाय. बैलानं लगेचच बेशुद्ध असणाऱ्या राजभाऊच्या अंगावर सावली धरली आणि तो स्वतः उन्हात उभारला. जणू त्याला सुद्धा समजले होते की आपला मालक उन्हामुळे चक्कर येऊन खाली पडलाय. हिरा आपल्या मालकाकडे मायेनं बघत होता. त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्याच्या अश्रूचा एक थेंब राजभाऊच्या अंगावर पडत होता. किती किती जीव लावला असेल राजभाऊने आपल्या बैलाला. तो मुका जीव आपल्या मालकासाठी रडू लागला. माणसं माणसासाठी कधी रडत नाहीत, पण एक मुका जीव आपल्या मालकासाठी रडू लागला. मालक बेशुद्ध पडला होता आणि हिरा बैलाचा एक एक थेंब राजभाऊच्या अंगावर पडत होता. तो एक एक थेंब पडून राजभाऊला जाग आली. तसा तो लगेच उठला आणि आपल्या बैल का रडतोय हे बघून तो सुद्धा थोडं थोडं रडू लागला.